तुम्ही पाहू शकता आपल्या कॉलेजचे एक ज्युनियर कपल रोडने फिरते पावसात. आपल्या कॉलेजचं ज्युनियर कपल तेव्हा गेले तिकडे माग. नाव नाही घेऊ इच्छित पण हेच वय करायचं करू. हेच वय आहे त्यांचं. हॅलो, एक मिनिटात फोन करू थांब. हेच वय आहे त्यांचं आता. तरी 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 आपले 2 व्हीलर मधून 4 व्हीलर मध्ये ट्रान्सफर झालेला आहे. फायनली आम्ही किती वाजले, टाइम काय झालाय 9:20. जवळपास 5:30-6 ला आम्ही निघलेलो गाडी आणायला. गाडी घेऊन येऊन छोट समोसा खाऊन उरळीवरून वापस वाघोलीत आला. 2 व्हीलर किलोमीटर पावसात भिजून आता गाडीत हीटर लावून, गरम हीटर लावून. कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीत? स्ट्रगल इज रिअल. काय स्ट्रगल इज रिअल? स्ट्रगल आहे आपल्या आयुष्यात. उद्देश जनतेसाठी काय तुमचं 2 शब्द कोण जनतेसाठी काय असणार 2 शब्द की स्ट्रगल करत राहा. आपण जाताना पण ही गाडी घेऊन जाऊ शकलो असतो पण एवढा आनंद नसता मिळाला. एवढा आनंद नसता आला. आपण 2 व्हीलर गेलो त्यातच. तुम्ही पाहू शकता आपल्या कॉलेजचे एक ज्युनियर कपल रोडने फिरते पावसात. आपल्या कॉलेजचं ज्युनियर कपल तेव्हा गेले तिकडे माग. नाव नाही घेऊ इच्छित पण हेच वय करायचं करू. हेच वय आहे त्यांचं. हॅलो, एक मिनिटात फोन करू थांब. हेच वय आहे त्यांचं आता. फिरतायत पावसात पाट्यावरती. आपण 1 मिनिट. तर फक्त एवढंच सांगण्याचा उद्देश आहे त्यांना एन्जॉय करू द्या कपल्सला. पण जरा पावसाची दक्षता घ्या. गाडीवर फिरा, रेनकोट घाला, छत्री घेऊन फिरा. तुमचं काय मत आहे एकंदरीत कॉलेज लव बद्दल? कॉलेज लव इट्स व्हेरी इंटरेस्टिंग अँड म्हणजे खूप जीवाभावाचा विषय आहे. मी तर काय सांगू शकत नाही या गोष्टीबद्दल. ते तू नाही सांगितलेलंच बरं राहतील त्या गोष्टी. त्यामध्ये आमचे परम मित्र मिनी भोसले यांचा ऍडवाइस तू घेऊ शकतोस. मिनी भोसलेची ऍडवाइस घेऊ का लव साठी? लव स्टोरीसाठी मिनी भोसलेची किंवा क्यूट अजयची का? क्यूट अजयची पण तू ऍडवाइस घेऊ शकतो. जाऊ दे, तो विषय दूरचा विषय आपल्या. पण आता आपण चाललोय कुठे नेमकं? आता आपण चाललोय डाकू हॉटेल ऑफ वाघोली. डाकू नाव नाही घेत मी इथे, पण डाकू आहे. डाकू काही दिवसला कळेल कोणतं आहे डाकू हॉटेल ऑफ वाघोली. तिथे जाऊन आपलं आजचं डिनर असणार आहे. डाकू म्हणजे असं ठेवतं डाकू आहे की तिथला वेटर पासून मॅनेजरपर्यंत सगळे डाकू. तुम्ही अरे भाई, डाकू हॉटेल मध्ये जेवण्याची खासियत काय आहे सांग? डाकू हॉटेल मध्ये जेवण्याची खासियत एवढी एकच आहे की बनवण्याला पण कळत नाही तो काय बनवतोय आणि खाण्याला पण कळत नाही की त्यानं काय खाल्लं. फुल सगळ्या गोष्टी. पण मी एवढं काय हॉटेलमध्ये एवढं आजपर्यंत खाल्लेलं नाही. पण जेवढं हायफाय 5 स्टार नाही, हायफाय हॉटेल आणि डाकू हॉटेलमध्ये खाल्लंय. मी सांगतो हॉटेलपेक्षा नक्कीच चव ढाबा आणि डाकू हॉटेलवर बेस्ट असते. कारण कसं आहे, मोठ्या हॉटेलमध्ये माझी थिअरी आहे बरं का अशी. माझी थिअरी आहे, तुमची सगळ्यांची वेगळी असू शकते. जिथं मोठं हॉटेल असते ते हायफाय लाविश, एकदम फुल लाविश, तिथं कसं ती हायजीन आणि त्या गोष्टीवर त्यांचं महत्व जास्त असते. तिथं आलेलं जी. तर आपण या ब्लॉग मध्ये डाकू हॉटेल रिव्हील नाही करणार. सगळ्यांनी कमेंट्स मध्ये सांगायचे की डाकू हॉटेल कोणतं आणि जो करेक्ट गेस देईल त्याला त्याचा पुढचा व्लॉग त्यासोबत जेवताना डाकू हॉटेल मध्ये कोण ओळखेल तो डाकू हॉटेल. कमेंट्स मध्ये त्याने डाकू हॉटेल ओळखायचं आणि त्यासोबत पुढचा ब्लॉग जेवताना डाकू हॉटेल मध्ये डायरेक्ट. नक्कीच. चला तर आज आपण ब्लॉग थांबू नाही म्हणजे इथलं थांबू. भेटू डाकू हॉटेलमध्ये. अशा तऱ्हेने एकदम मस्त पैकी एकदम बेस्ट हॉटेलला जेवण झालेलं आहे. काय प्रतिक्रिया आपल्या जेवणाबद्दल? जेवण अविस्मरणीय होतं, अविस्मरणीय. डाकू हॉटेलला शेवभाजी फरसांची मिळाली होती आज. पण शेवभाजी होती पण शेवभाजी नव्हती, फरसाणयुक्त शेवभाजी होती. प्लस एकदम मस्त घरून आणलेलं वांगा बटाटा, चपात्या आणि लोणचं. अशा तऱ्हेने टाइम झालेला आहे. करेक्ट 10 वाजलेले आहेत. आता 10 वाजलेले आहेत. आता ही साइन ऑफची वेळ झालेली आहे. चार्जिंग करून हेतून डॉक्टर साहेब गेमिंग वर लाईव्ह होणार आहे लवकरच. गेमिंगचा राजा डॉक्टर साहेब गेमिंग वर आता लाईव्ह जायचं आपल्याला. टाइम झालेला आहे आता. तर बाय. देश लय जन्नत वाटायला लागली येड्या गाडी. Yang